आयशर टेम्पोच्या धडकेनंतर मॅक्स ऑटो इथं येऊन कोसळलेली होती आणि सगळे प्रवासी जे आहेत ते अत्यवस्थ होते। त्यावेळेला हे प्रत्यक्षदर्शी आहेत, त्यांनी सगळं हे पाहिलं। नेमकं काय झालं होतं त्यावेळेला? आयशरवाला इतका स्पीडला होता बस रे बस, त्याने मॅक्झिमम गाडीला इतकी जबरदस्त धडक दिली। ती धडक इतकी जबरदस्त होती, धडक गाडी ती हे करून डायरेक्ट एस टीच्या मागून हे झाली। एस टी इकडे मागं बंद पडलेली होती, तिला जाऊन धडकली आणि अक्षरशः अपघात म्हणजे विचित्र असा हे झाला होता। म्हणजे पाहून म्हणजे इतका हे झालं होतं, मनाला हा धक्का हे झाला आणि प्रवासी अडकलेले होते। मग आम्ही JCP बोलून JCP आणि मागे एक ट्रॅक्टर लावून त्या गाडीचे पार्ट वेगळे केले आणि अपघाताला ॲम्ब्युलन्समध्ये हे करून दिले। किती प्रवासी त्यात होते, काही मोजले होते काही? अंदाजे 15-1 प्रवासी असते अंदाजे। त्यातल्या जाग्यावरतीच काही मृत्यू झाले होते? जागेवर गाडीतून काढताना 7 मृत्युमुखी होते। आणि तो आयशर टेम्पोचा चालक जो आहे तो कुठं गेला होता? तो सापडला का इथं कुणाला? काही कुणी पाहिलं का त्याला? बघितला म्हणजे तो गाडीला धडक देऊन जो सुसाट गेला तो काही सापडला नाही, पळूनच नाही। टेम्पो इथंच होता का? तो टेम्पो घेऊन पळून गेला। ठीक आहे, तर इतका भीषण हा अपघात होता आणि हे त्याचे प्रत्यक्षदर्शी आहेत। 15 प्रवासी जे आहेत ते या मॅक्स ऑटोमध्ये होते, त्यातल्या 9 प्रवाशांचा जागीच मृत्यू झालेला आहे। नाजिमुल्ला, ABP माझा, जुन्नर, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।